माझा प्रयत्न चालू आहे। मी कालच्याला सुद्धा शरद पवार साहेबांना भेटलो, अगोदर मोहनदादा जोशी सुद्धा मला भेटले, संजय राऊत साहेबांना भेटलो। माझी जी भूमिका आहे पुण्यामध्ये ती मी या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे मांडलेली आहे आणि मला वाटतं की मला संधी मिळेल भेटीगाठींवरती। आणि माझ्या कुठल्याही भेटीगाठी या मागच्या दरवाजाने झालेल्या नाही आहेत। मी प्रत्येक ठिकाणी जातोय ते डायरेक्टली भेटतोय। मी कुठेही अंधारामध्ये पडद्याआड अशा माझ्या कुठल्याच मिटिंगा झालेल्या नाही आहेत। मी ज्या ज्या ठिकाणी जातोय मी त्या त्या ठिकाणी मला हे सर्व नेते मंडळी मला अतिशय चांगल्या पद्धतीने मला अप्रोच करतात आणि हे मी माझं भाग्य समजतो की मी ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षातनं मी इथपर्यंत पोहोचलो आणि इथं आल्यानंतरनं हे सर्व लोक मला भेटतात। आज जी काय मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये सुद्धा मी सर्वजण विचार करतील, फक्त सगळ्यांचं जे म्हणणं आहे ते पुण्यामध्ये वॉशिंग मशीन नको, तर मी सुद्धा त्याच मताचा आहे की पुण्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वॉशिंग मशीन नसली पाहिजे। सगळे जे विचाराचे आहेत त्या विचारासाठीच मी या ठिकाणी थांबलो आहे। जे त्या ठिकाणी आहेत मोहनदादा जोशी आहेत, आमचे माझे मार्गदर्शक नगरसेवक रवींद्र धंगेकर असतील किंवा अरविंद भाऊ दंगेकरांचं म्हणणं काय या सगळ्या? आम्ही दंगेकरांना फोनवरतून माझं भाऊसंग बोलणं झाले आणि मला वाटतं की मी गेल्यानंतर भाऊंना भेटणार। निर्णय ते पण इच्छुक आहेत, मी पण इच्छुक आहे, पण मी माझा प्रस्ताव त्यांच्या पुढे अजून भाऊला भेटलेला नाही आहे। आम्ही गेल्यानंतर रवी भाऊला भेटून मी माझा जो काही विषय आहे तो भाऊ पुढे मांडेल, कारण रवी भाऊ माझे गटनेते होते, अरविंद भाऊ माझे मित्र आहेत, आम्ही 15 वर्षे एका बेंचवरती बसलेलो आहे महापालिकेमध्ये। मला वाटतं मला त्यांना भेटून या सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतील। पण विचार करतो तो मी राऊत साहेबांपुढे, पवार साहेबांपुढे आणि मोहनदादांपुढे, हे पुणे शहर काँग्रेसपुढे मी हा सगळा विषय मांडलेला आहे आणि मला वाटतं की एक योग्य सारासार विचार या सगळ्या गोष्टीचा होईल। मी कालच्याला पण सांगितलं होतं की याच्यासाठी केला होता अट्टाहास, म्हणजे मी ज्या विषयासाठी पक्ष सोडला त्या विषयापासून मी लांब गेलेलो नाही आणि जाणार पण नाही। नमस्कार, मराठी माती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। राजकीय बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।